Hello friends and welcome to BioLearn. In this online classroom, we are going to start the lecture series of biology and our very first topic is nucleic acid. So this is the most important topic in life science. So let's begin with the nucleic acid. So polymer of nucleic acid, it is nothing but it's a polymer. So which kind of a polymer we discuss further. So there are two type of nucleic acid. First one is a DNA and second one is a RNA. As we know, DNA is a deoxyribonucleic acid and RNA is a ribonucleic acid. तर या दोघांमध्ये बेसिक डिफरन्स असा काय आहे? दोन्ही दोन्हीही न्यूक्लिक ॲसिड हे तीन कंपोनंटपासून बनलेले आहेत. फर्स्ट वन इज अ नायट्रोजन बेसिस, सेकंड वन इज अ पेंटोज शुगर and third one is a phosphate or phosphate group. तर त्याच्यामध्ये जो पेंटोज शुगर जो असतो, तर या DNA आणि RNAच्या स्ट्रक्चरमध्ये जी पेंटोज शुगर असतं ना, तर त्याच्या सेकंड नंबरचा जो कार्बन असतो, सेकंड नंबरचा कार्बनचा OH पोझिशन, या OH पोझिशनमध्ये चेंज असतो. DNAला हा सेकंड नंबरचा जो कार्बन असतो तिथे OH नसून फक्त हायड्रोजन असतो आणि RNAच्या सेकंड नंबरचा जो कार्बन असतो त्याला OH ग्रुप असतो. हा बेसिक डिफरन्स आहे. सो DNAची स्टडी कशी झाली? ज्यावेळेस DNA आयसोलेशनची सुविधा झाली आणि ज्यावेळेस DNA आयसोलेट केला मिशर यांनी अराउंड 1862 to 68च्या दरम्यान, तो जो DNA आयसोलेट केला तो WBCच्या न्यूक्लियसमधून आयसोलेट केला आणि त्यामुळेच त्याला काय नाव दिलं तर न्यूक्लिक, त्याला न्यूक्लिक असं नाव दिलं. त्याच्यानंतर बरेचसे प्रयोग झाले. आपल्याला माहीत असेल ग्रिफिथ्स एक्सपेरिमेंट म्हणून आपण ऐकलेलं असतं. बॅक्टेरियावरती त्याने एक एक्सपेरिमेंट केला होता अराउंड 1928ला. स्ट्रेप्टोकोकस नावाचा बॅक्टेरिया होता आणि त्यामध्ये त्यांनी प्रूव्ह केलं होतं की DNA कसा हा जेनेटिक मटेरियल म्हणून ॲक्ट करतो. त्याच्यानंतर आवेरी, मॅकार्टी याने पण प्रूव्ह करून दाखवलं की DNA हे जेनेटिक मटेरियल म्हणून काम करतो. त्याच्यानंतर एक एक्सपेरिमेंट त्याच्यात आणखीन प्रूव्ह करण्यासाठी झाला की हसले आणि परत त्यांचे एक पार्टनर जवळपास 1952 इयर मे बी व्हॅरी, तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला आणि तो एक्सपेरिमेंट केला त्यांनी व्हायरसवर. तर त्यांनी काय केलं, तो जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं लेबलिंग केलं म्हणजेच काय की त्याला रेडिओ लेबल प्रोटीन आणि रेडिओ लेबल DNA केले आणि ते रेडिओ लेबल प्रोटीन आणि DNA तो व्हायरस म्हणजे प्रोटीन आणि DNA रेडिओ लेबल असलेला व्हायरस त्यांनी काय केला तर ई कोलाई या बॅक्टेरियामध्ये त्यांनी तो इनकॉर्पोरेट केला आणि त्यांच्यानंतर त्यांनी ऑब्झर्व केलं की ई कोलायमध्ये त्यांनी त्यांचं जेनेटिक मटेरियल ऑब्झर्व केलं तर त्याच्यात त्यांना फक्त DNA रेडिओ लेबल झालेला दिसला. म्हणजे तिथं प्रूफ काय झालं किंवा त्यांनी ऑब्झर्व काय केलं की फक्त DNA हेच जेनेटिक मटेरियल म्हणून नेक्स्ट जनरेशनमध्ये पास होतं. आता ज्यावेळेस या अर्थवर फर्स्ट सेल जी फॉर्म झाली किमो ऑर्गॅनो हेटरोट्रॉप, तर त्या सेलमध्ये फर्स्टली जेनेटिक मटेरियल म्हणून RNAच काम करत होतं. पण जसं जसं इव्होल्युशन झालं तर RNA हे रिप्लेस होत गेलं DNA सोबत. आणि तसं का झालं असेल? बहुतेक RNA तेवढा स्टेबल कंपाऊंड नव्हता जेवढा की DNA.
कारण की नंतर ऑर्गॅनिझममध्ये DNA जेनेटिक मटेरियल म्हणून जेव्हा काम करत होतं, तर ऑर्गॅनिझम कसे स्टॅबिलाईज होत गेले त्यांच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरपासून. आणि ते तसं का होतं आपण त्याचं रिझनही बघू. एवढं लक्षात ठेवायचं की DNA इज अ मोर स्टेबल, दॅट्स वाय DNA कंटिन्युअसली वर्किंग ॲज अ जेनेटिक मटेरियल. तर DNA काय करायला लागला, तर सगळे फिजिओलॉजिकल जे फंक्शन्स आहेत ते सगळे जेनेटिक मटेरियलवर आहेत. जेनेटिक मटेरियलच काय करतं, तर ते स्पेसिस टू स्पेसिसमध्ये मेंटेन राहतं. तर त्यामुळे कुठली एक स्पेसिस आहे ती त्यांच्याच ऑफस्प्रिंगला बर्थ देते. ह्युमनचे स्पेसिस आहे, तर ह्युमनच्या स्पेसिसमध्ये DNAच जेनेटिक मटेरियल असल्यामुळं ह्युमनचे जे काही ऑफस्प्रिंग आहे ते ह्युमनच होतात, मंकीचे आहेत ते मंकीज होतात. तर कसं करतं की DNA त्यांचं जे pH आहे, लॉगॅरिथम ऑफ H और इट इज अ लॉग ऑफ OH प्लस आयन, तर ते काय मेंटेन करून ठेवतं. आणि जर आपण स्ट्रक्चर जर DNAचं बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला हे 3 फॉस्फेट जे असतात, अल्फा, बीटा आणि गॅमा याला म्हणतो. आणि हे पेंटोज शुगर, त्याला ही बेस, आणि जो सेकंड नंबरचा कार्बन असतो OH, त्या OH पासून H हा रिमूव्ह होतो आणि तिथे फक्त O राहतो. तो त्या ओला म्हणतात ऑक्सिअनाइन फॉर्मेशन. त्या ओला ऑक्सिअनाइन फॉर्मेशन म्हणतात. आणि तो ऑक्सिजन काय करतो, मग सेकंड जो काही फॉस्फेट असेल, येणारा जो काही न्यूक्लियोटाईड असेल, ते रिप्लिकेशनच्या वेळेस बघू आपण. त्याच्यामुळं रेप्लिकेशन प्रोसेस कशी होते या ऑक्सिअनाइन फॉर्मेशननं आपण समोर बघू. तर आपण जर DNAचे जर फंक्शन बघितले तर DNA काय फंक्शन्स करतो ते आपल्याला बघायचं. सगळ्यात आधी तर आपण बोललो की DNA ॲक्ट ॲज अ जेनेटिक मटेरियल. हा सगळ्यात महत्त्वाचा आणि नोन रोल म्हणून आपल्याला इथे माहिती आहे. परत जर आपण काही आर्टिफिशियल एन्झाईम, आता आपण एन्झाईम बघू. आपण एन्झाईम म्हणजेच काय की असे बायोकॅटलिस्ट जे बायोकेमिकल जे काही प्रोसेस असतात त्या प्रोसेसमध्ये त्यांचा रेट वाढवण्याचं काम जर कोणी करत असेल तर एन्झाईम करतात. तर तशाच प्रकारचे DNA पासून आर्टिफिशियल जे काही एन्झाईम बनवले त्याला DNA झाईम म्हणून एक टर्म आहे, DNA झाईम त्याला म्हणायचं. हे DNAचे काही लिमिटेड फंक्शन्स आहेत. RNAचे फंक्शन्स जरा डायव्हर्स आहेत आणि खूप सगळे आहेत. तर RNAचे फंक्शन्स काय आहेत, जसं आपण म्हटलं की RNA हा डायव्हर्स रोल परफॉर्म करतो. आधी तर हा पण जेनेटिक मटेरियल म्हणून काम करायचा. जसं आपण म्हटलो ना की इव्हॉल्युशनला जेव्हा सुरुवात झाली तर फर्स्ट सेलमध्ये RNAच जेनेटिक मटेरियल म्हणून काम करत होता. तर तसेच काही व्हायरसेसमध्ये तो जेनेटिक मटेरियलचं काम करतो. जसे की काही व्हायरसमध्ये त्यांचा जो RNA असतो तो कसा असतो, तर सिंगल स्टँडर्ड RNA असू शकतो आणि डबल स्टँडर्ड RNA असू शकतो. त्याच्यानंतर RNA मेसेंजरचं पण काम करतो. तो काय करतो, तर इन्फॉर्मेशन प्रोटीनला किंवा इन्फॉर्मेशन त्याची जी आहे ती प्रोटीनच्या रूपात तो ट्रान्सफर करतो. असं कोण करतो, तर mRNA. ते आपण नंतर ट्रान्स्क्रिप्शन या टॉपिकमध्ये बघणार आहेत की mRNA पासून tRNA कशी इन्फॉर्मेशन कॉपी करतात आणि कसे प्रोटीन बनवतात. त्याच्यानंतर हा ॲडॅप्टर म्हणूनही काम करतो. tRNA हे त्याचं एक्झाम्पल आहे. ट्रान्स्क्रिप्शनमध्ये mRNAमध्ये जे काही कोडॉन असतात, जे काही इन्फॉर्मेशन असते कोडॉनच्या रूपामध्ये, तर tRNA ती इन्फॉर्मेशन अँटीकोडॉनच्या रूपात स्वीकार करतो आणि नंतर पुढच्या प्रोसेसला ती इन्फॉर्मेशन यूज करतो. त्याच्यानंतर RNA काही रेग्युलेटिंग मॉलिक्युल म्हणून पण काम करतो. जसे की काही टाईप्स आहेत RNAचे, अँटीसेन्स RNA, मायक्रॉन RNA, siRNA, DvRNA. तर हे काही वेगवेगळे RNAचे टाईप्स आहेत, ते
वेगवेगळे फंक्शन परफॉर्म करतात. तर ज्यावेळेस आपण रेग्युलेशन ज्यावेळेस बघू तर त्यावेळेस यांचे फंक्शनही आपण बघणार आहोत की या सगळ्यांचं वर्क काय आहे. तर त्याचबरोबर जी जीन रेग्युलेशन जे आहे तर त्याच्यामध्ये RNA हा कॅटलिस्ट म्हणून काम करतो. जसं की त्याचं एक्झाम्पल आहे रायबोझाईम. म्हणजेच काय, जीन रेग्युलेट होतो म्हणजे तो एक्सप्रेस कसा होतो त्याचे. तर फॉर जनरेशन ऑफ अ लाईफ 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट. म्हणजे जर लाईफ जर फॉर्म व्हायची असेल, जीवन जर बनायचं असेल किंवा या अर्थवर जीवन जर बनलं आहे तर ते 2 गोष्टीमुळं बनलं आहे किंवा त्याला 2 गोष्टी पाहिजे. पहिली गोष्ट तर कॅटलिस्ट पाहिजे आणि दुसरं म्हणजे जेनेटिक मटेरियल पाहिजे. कॅटलिस्ट म्हणजे आपण जसं सांगितलं की कुठलीही रिॲक्शन असेल त्या रिॲक्शनचा रेट वाढवण्याचं काम कॅटलिस्ट करतं आणि जेनेटिक मटेरियल हे पुढच्या जनरेशनमध्ये ती इन्फॉर्मेशन म्हणून पास होतं. तर सुरुवात काय झालं की जसं फर्स्ट सेलमध्ये आपण बोललो की त्यांच्यामध्ये जे मटेरियल होतं तर ते RNA हे मटेरियल होतं. तर RNA सर्वात आधी RNA फॉर्म झाला. त्याच्यानंतर मग इव्होल्युशनरी प्रोटीन तयार झाले आणि प्रोटीन नंतर DNAचं फॉर्मेशन झालं सर्वात शेवटी. तर ही इव्होल्युशनरी प्रोसेस आहे की मॉलिक्यूल कसे इव्हॉल्व झाले. तसंच RNA हे एक खूप महत्त्वाची प्रोसेसमध्ये पण भाग घेतं. त्याला mRNA एडिटिंग म्हणतात. म्हणजेच की कुठल्या तरी RNAमध्ये जर चेंजेस होत असले प्रोटीनमध्ये तर ते चेंजेस आयडेंटिफाय करून ते चेंजेस होण्यापासून रोखण्याचं कामही RNA करतात. जसं की त्याचं एक्झाम्पल आपण बघू की mRNAच्या जीन एडिटिंगमध्ये gRNA हा काम करतो. त्याचबरोबर RNA स्ट्रक्चरल रोलसुद्धा प्ले करतात. जसं की रायबोझोममध्ये rRNA असतात. नंतर आपण बघू की हे रायबोझोम प्रोटीन बनवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट कंपोनंट आहेत. तर प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रोटीन फॉर्मेशनचं काम हे रायबोझोमच्या हेल्पनं होते. त्याच्यानंतर स्प्लायसिओझोम त्याच्यामध्ये snRNA असतात. त्याचप्रकारे rRNAचं मॅच्युरेशन होण्यासाठी किंवा मॅच्युअर rRNA प्रोड्यूस होण्यासाठी स्नो RNA त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात. मॅच्युअर rRNAमध्ये काही रायबो स्विचेस आहेत जे की mRNAमध्ये असतात. हे रायबो स्विचेस काय असतात तर ते mRNAचं एक एक्सटेंडेड स्ट्रक्चर असतं. ते कसे काम करतात आपण सेपरेटली बघूया.